जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा माझे बाबा खूपच थकलेल्या अवस्थेमध्ये घरामध्ये आले. मी बाबांना विचारले, "बाबा, तुम्ही खूप थकलेले वाटत आहात." त्यावर त्यांनी मला उत्तर दिले, "बाळा, माझी तब्येत ठीक नाही आहे." बाबांचे असे बोलणे ऐकल्यानंतर मी परेशान झाले. मी माझ्या बाबांना अशी कधीच पाहू शकत नव्हती. कारण मी माझ्या बाबांवर खूप प्रेम करत होती आणि मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होती. माझे बाबा कस्टम डिपार्टमेंटमध्ये अधिकारी होते. ते किती प्रामाणिक आणि इमानदार अधिकारी होते हे सर्व जनतेला माहीत होते. म्हणून सर्वच लोक नेहमीच त्यांची प्रशंसा करत असायचे. पण आज बाबांनी घरात प्रवेश केल्याबरोबर घरातील वातावरण एकदम बदलले होते. जणू काही वाईट घडणार आहे. बाबा घरात आल्यावर ते सरळ त्यांच्या रूममध्ये गेले आणि आई त्यांच्या मागे मागे त्यांच्या रूममध्ये गेली होती. त्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे शांत झाले होते. आता रात्रीचे 10 वाजले असतील. तेवढ्यात अचानकपणे घराच्या बाहेर दरवाजावरची बेल वाजली. तेव्हा आम्ही सर्वजण घाबरलो, कारण आमच्या घरामध्ये आम्ही तिघेच राहत होतो आणि आता रात्री 10 वाजता अचानकपणे घरी कोण आला आहे असा विचार करत आई दरवाजाजवळ पोहोचली आणि आतूनच आवाज दिला, "कोण आहे?" बाहेरून कडक शब्दात उत्तर आले, "पोलीस, दरवाजा उघडा." तेव्हा आईने लगेचच माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि पुटपुटली, "पोलीस?" आईने दरवाजा उघडला तेव्हा पोलीस आणि काही सरकारी अधिकारी घरामध्ये आले. त्या सर्वांना पाहून बाबा गोंधळून गेले आणि ते लगेचच पुढे येऊन म्हणाले, "हे काय आहे? तुम्ही कोणाची परमिशन घेऊन माझ्या घरामध्ये घुसला आहात?" तेवढ्यातच त्यातील एक अधिकारी म्हणाला, "आम्हाला तुम्हाला अटक करण्याची ऑर्डर मिळालेली आहे. तुमच्यावर लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे." बाबा हैराण होत रागातच म्हणाले, "मी कोणतीही लाच घेतलेली नाही. मी माझे पूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे कोणतीही लाच न घेता काम करत आलो आहे." परंतु त्या लोकांनी बाबांचे काहीही न ऐकता त्यांना हातकडी घालून त्यांच्या ताब्यात घेतले आणि इतर अधिकारी आमच्या घराची झाडझडती घेऊ लागले. त्या लोकांनी आमच्या घराचा प्रत्येक कोपरानकोपरा तपासून पाहिला. मी एका बाजूला उभी होती, तर आई जोरजोरात रडत होती. बाबा म्हणत होते, "मला सोडा. मला विनाकारण अटक करू नका, नाहीतर मी तुम्हा लोकांना सोडणार नाही." तेव्हा एक पोलीस अधिकारी म्हणाला, "तुम्ही आमच्यासोबत चला. मग पोलीस स्टेशनमध्ये मध्येच तुम्हाला काय बोलायचं आहे ना ते बोला." बाबांनी शेवटचे आमच्याकडे पाहिले. त्यांना काहीतरी बोलायचे होते, परंतु पोलिसांनी त्यांना लगेचच खेचून गाडीमध्ये बसवले आणि त्यांना घेऊन गेले. तेव्हा मी आणि आई आम्ही दोघी खूप परेशान झालो होतो आणि पूर्ण वस्तीतील लोक आमच्या बेइज्जतीचा तमाशा पाहत होते. ते लोक गेल्यानंतर आमच्या घरामधील सर्व वस्तू अस्तव्यस्त पडल्या होत्या. आई डोके पकडून रडत होती की हे सर्व काय झालंय. पण मी आईला समजावले की आई बाबा खूप प्रामाणिक आणि इमानदार माणूस आहे. त्यांच्यावर चुकीचा आरोप लावण्यात आला आहे. तू बघच, माझे बाबा काही वेळातच परत येतील. आई म्हणाली, "बाळा, तू खरंच अगदी बरोबर बोलत आहेस." परंतु पूर्ण रात्र गेली तरीसुद्धा बाबा घरी आले नाहीत. त्यामुळे आम्ही दोघी माहिले की पूर्ण रात्रभर झोपूही शकलो नाही. वस्तीतील लोक आता चर्चा करू लागले होते की मधुकर रावांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. काही लोक शंका घेत होते, तर काही लोक म्हणत होते अशा माणसांसोबत असंच व्हायला हवं. त्या दिवशी मी पहिल्यांदा पाहिले होते की माणूस आयुष्यभर कितीही प्रामाणिकपणे वागला असेल, परंतु जर का त्याच्यावर एखादा आरोप झाला तर मात्र लोक त्यांचे पूर्वीचे आयुष्य आणि प्रामाणिकपणा विसरून जातात. आता दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ झाली होती. तेवढ्यातच माझे काका घरी आले. त्यांचा चेहरा गंभीर होता. ते आईकडे पाहत म्हणाले, "वहिनी, हे प्रकरण खूपच सिरियस आहे. ह्याची शिक्षा तर दादाला मिळणारच होती. जर त्याने काहीच केले नसेल तरीसुद्धा तो आता बदनामीपासून वाचू शकत नाही." मी म्हणाले, "काका, माझ्या बाबांनी काहीच केलेलं नाही. ते निरपराध आहेत." त्यावर काका म्हणाले, "बाळा, अशा प्रकारे भावना विवश होऊन सत्य बदलले जात नाही. माहीत नाही आता तुम्हा लोकांबरोबर काय होईल ते. वरच्याने तुमच्यावर दया करावी." माझ्या काकांचे असे बोलणे माझ्या हृदयाला वेदना पोहोचत होते आणि डोळ्यातून अश्रू येत होते. परंतु मी माझ्या डोळ्यातील अश्रूंना बाहेर येऊ दिले नाही. उलट मी माझ्या आईला आधार देत तिला म्हणाली, "आई, असे काही होणार नाही. माझे बाबा सुखरूप परत येतील." आता बाबांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेऊन 2 दिवस झाले होते. अशातच आज पोलीस अधिकारी पुन्हा आमच्या घरी पोहोचले होते. ह्यावेळेला त्यांच्या हातामध्ये काही कागद होते. हातातील कागद दाखवत एक अधिकारी म्हणाला, "हे घर आता सरकारचे झाले आहे. त्यामुळे तुम्ही हे घर लवकरात लवकर खाली करा." तेव्हा आई रडतच म्हणाली, "असं कसं होऊ शकतं? हे घर आमचं आहे. माझ्या नवऱ्याने मेहनतीने हे घर उभे केले आहे." तो अधिकारी म्हणाला, "मॅडम, पण आता हे घर सरकारचे झाले आहे.
तुम्हाला काही गरजेच्या वस्तू घ्यायच्या असतील तर त्या लवकरात लवकर घरातून घ्या आणि या घरातून बाहेर पडा. आमच्याकडे जास्त वेळ नाही आहे. आम्ही घाबरून घराकडे पाहिले. त्यानंतर आम्हाला सामान बाहेर काढण्यासाठी सुद्धा जास्त वेळ दिला गेला नाही. मी अभ्यास करण्यासाठी माझी पुस्तके उचलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यातच एका हवालदाराने मला थांबवले आणि म्हणाला, आता या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही इथून काहीही घेऊन जाऊ शकत नाहीत. माझ्या डोळ्याने मी जे स्वप्न पाहिली होती ती आता माझ्या नजरेसमोरच तुटताना दिसत होती. काही तासातच आमचे पूर्ण घर खाली करण्यात आले आणि आम्ही फक्त घातलेले कपडे अंगावर घेऊन घराबाहेर पडलो होतो. तेव्हा माझी आई आकाशाकडे पाहून रडू लागली आणि देवाला म्हणू लागली, आता आमचे या जगात तुझ्याशिवाय कोण आहे? आम्ही सर्व लोकांकडे हैराण होऊन पाहत होतो. परंतु कोणीच आमच्या जवळ येण्यासाठी सुद्धा तयार नव्हतं आणि कोणत्याच शेजाऱ्याने आम्हाला आधार दिला नाही. शेवटी थकलेल्या नजरेने आईने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, चल बाळा, आपण तुझ्या काकांच्या घरी जाऊयात. कदाचित ते आपल्याला आधार देतील. आम्ही चालत काकांच्या घरी पोहोचलो आणि काकांच्या घराचा दरवाजा ठोठावला. थोड्याच वेळात काकीने दरवाजा उघडला. तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये राग होता, कारण ती समजून गेली होती की आता आम्ही यांच्या घरामध्ये राहण्यासाठी आलो आहोत. काकीला समोर पाहिल्याबरोबरच आई म्हणाली, निकिता, तुला तर माहीतच आहे आमच्यासोबत काय झालं आहे. त्यामुळे मी माझ्या त्या तरुण मुलीला घेऊन एकटी कुठे जाऊ? त्यावर काकी दरवाजात उभी राहून म्हणाली, हो, तुमच्या दिराने मला सर्व काही सांगितले आहे. माझी काकी नेहमीच आमच्यासोबत प्रेमाने वागत असायची, पण आज तिचे वागणे बदलले होते. तिचं वागणं पाहून स्पष्टपणे जाणवत होते की तिला आम्हाला तिच्या घरामध्ये ठेवायचं नाही. काकीने आम्हा दोघींना तिच्या घरामध्ये घेतले नाही. ती आम्हाला बाहेरूनच तिच्या स्टोअरूममध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, तुम्ही दोघी इथेच राहा. त्या स्टोअरूममध्ये खूप तुटलेल्या फुटलेल्या वस्तू जमा करून ठेवण्यात आल्या होत्या. तिथे अंथरूणसुद्धा नव्हते. मी खराब कपडा घेतला आणि तिथली जमीन साफ केली. तेव्हा तिथे आई बसली. मग मी सुद्धा आईच्या बाजूला बसले आणि रडू लागली. तेव्हा आईने मला शांत केलं आणि म्हणाली, बाळा शांत हो, सर्व काही ठीक होईल. थोड्याच वेळात काकी आमच्यासाठी चहा घेऊन आली आणि आईकडे रागाने पाहत म्हणाली, जाऊबाई, अगोदरच आम्ही खूप ओझ्याखाली आहोत हो. मुलांचे शिक्षण, घर खर्च आणि तुम्हाला तर माहीतच आहे की तुमच्या नवऱ्यासारखी माझ्या नवऱ्याची नोकरी नाही आहे. माझा नवरा तर एक छोटंसं दुकान चालवतो आणि त्या दुकानावरच आम्ही कसे तरी आमचं आयुष्य जगत आहोत. तेव्हा आई म्हणाली, निकिता, तू परेशान होऊ नकोस. तुझ्या घरची परिस्थिती मला माहीत आहे. फक्त काही दिवस आम्हाला इथे राहू दे. माझ्या नवऱ्याची केस एकदा का फायनल झाली की आम्ही त्यांच्यासोबत कुठेतरी नक्कीच निघून जाऊ. त्यावर काकी म्हणाली, अच्छा, पण हे तर म्हणत होते की आता दादांचं जेलमधून बाहेर येणं खूप कठीण काम झालं आहे. पण तुम्ही म्हणत आहात तर ठीक आहे. मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. एवढं बोलून काकी तिथून निघून गेली. परंतु तिचे शब्द माझ्या हृदयाला एखाद्या बाणासारखे टोचत होते. तिथे राहून आम्हाला 2-3 दिवस झाले होते. ह्या 2-3 दिवसातच काकाचे वागणेसुद्धा आमच्यासोबत खूपच वाईट झाले होते आणि आता त्यांचे असे वागणे आमच्यावर वाईट वेळ आल्यामुळेच झाले होते. त्यांचे अगोदर आमच्यासोबतचे वागणे खूपच चांगले असायचे. काका जेव्हा आमच्या घरी यायचा तेव्हा तो नेहमीच माझ्यासाठी कोणते ना कोणते गिफ्ट घेऊन येत असायचा. काहीतरी नक्कीच घरी घेऊन येत असायचा आणि म्हणायचा, तू माझी आवडती पुतणी आहेस. याचं कारण म्हणजे माझे बाबा प्रत्येक महिन्याला काकांच्या घरी कोणती ना कोणती किमती वस्तू पाठवत असायचे. माझ्या बाबांनी माझ्या काकांना प्रत्येक पावलोपावली मदत केली होती. काकांप्रमाणे ते प्रत्येक नातेवाईकांना मदत करायचे. परंतु आता त्यांच्या बायकोची आणि मुलीची साथ देण्यासाठी कुणीही नातेवाईक पुढे येत नव्हता. 2-3 दिवसानंतर काकी लगेचच म्हणाली, तुम्ही दोघेही स्वतःची कामे स्वतः करा आणि स्टोरूम आणि त्यांच्या आजूबाजूची साफसफाईसुद्धा करा. तेव्हा मी काकीला म्हणाली, काकी तुला चिंता करण्याची गरज नाही, मी सर्व काही करेन. अशा प्रकारे मी काकीच्या घरातील हळूहळू कामे करू लागली होती. परंतु मी माझ्या आईकडून कोणतेच काम करून घेत नव्हती. अगोदरच तिला खूप मोठा धक्का बसला होता. पण जेव्हा मी त्या घरामध्ये एखाद्या कामवालीसारखी काम करत असायची तेव्हा माझ्या आईला खूप दुःख व्हायचे. कारण माझ्या आईने आमच्या घरी कधीच मला कोणतेच काम सांगितले नव्हते. पण आज माझ्या काकीच्या घरी मला कामवाली बनवून सर्व कामे करावी लागत होती. आणि एवढं करूनसुद्धा दिवसेंदिवस काकीचं वागणं आमच्याबरोबर वाईट होत चाललेलं होतं. काकी प्रत्येक पावलोपावली आम्हाला टोमणे मारत असायची. काकी असेही म्हणत असे की तुझ्या बाबांनी लाच घेतली आहे, त्यामुळे पोलीस त्यांना सहजरित्या सोडणार नाहीत. मग काकी आईकडे पाहत म्हणाली, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण तुम्ही इथून निघून जा, कारण आता खूप दिवस झाले आहेत. तेव्हा मी हातातली भांडी तिथेच ठेवली आणि काकीवर ओरडली,
तुम्ही लोक आम्हाला काय समजता? तुम्ही आम्हाला शिळे जेवण देता, त्याच्या बदल्यात घरातील सर्व कामं करून घेता आणि राहण्यासाठी एक छोटंसं स्टोअर रूम दिलं आहे. तिथे आम्ही दोघी मायलेकी शांतपणे पडून असतो. परंतु तुमच्याकडे एक शब्दाने कधी ते कोणत्याही गोष्टीची तक्रार करत नाही. तरीसुद्धा तुम्ही आम्हाला अशा गोष्टी ऐकवत आहात आणि माझ्या बाबांना लाचखोर म्हणण्याची तुमची हिंमतच कशी झाली? माझे बाबा लाचखोर नाहीत. ते एक प्रामाणिक माणूस आहेत. आणि तुम्ही लक्षात ठेवा, एक ना एक दिवस माझ्या बाबांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची इमानदारी सर्वांसमोर नक्कीच येईल. तेव्हा सर्वांसोबत तुम्हालासुद्धा स्वतःची लाज वाटेल. त्यावर काकी म्हणाली, तू माझ्याच घरात राहत आहेस आणि मलाच अक्कल शिकवत आहेस. मग माझ्या आईकडे पाहत म्हणाली, तुम्ही तुमच्या मुलीला असेच संस्कार दिले आहेत का? कशी बोलते ती? आत्ताच्या आता तुम्ही माहिले की माझ्या घरातून निघून जा. मी दोघींना आता यापुढे मी माझ्या घरात एक क्षणसुद्धा ठेवणार नाही. मी ओरडतच म्हणाले, ठीक आहे काकी, आम्ही इथून निघून जाऊ. आम्हालासुद्धा इथे राहण्याची शौक नाही. फक्त मजबुरी आहे म्हणून आम्ही इथे राहत होतो आणि तुमचे सर्व वाईट वागणे सहन करत होतो. परंतु तुम्ही तर आज हद्दच पार केली. मी लगेचच आईचा हात पकडला आणि आमचे सामान घेऊन त्या घराबाहेर पडलं. तेव्हा आई दरवाजाबाहेर आल्याबरोबर रडू लागली आणि म्हणाली, बाळा, तू काकीसोबत निकितासोबत असं वागायला नको होतंच गं. मी म्हणाले, आई काकी माझ्या बाबांना लाचखोर म्हणत होती, त्यांची बेइज्जती करत होती. पण मी माझ्या बाबांना चांगल्या प्रकारे ओळखते. ते खूप चांगला माणूस आहेत. त्यांनी अशी कोणत्याही प्रकारची लाच घेतलेलीच नाही. मी त्यांच्याविषयी अशा प्रकारचे वाईट बोलणे कोणाच्याही तोंडून सहन करू शकत नाही. त्यामुळे मला काकीच्या घरात राहायचं नाही. आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊया. त्यावर आई म्हणाली, बाळा, आता आपण कुठे जायचं? या शहरात तर आपले कोणते नातेवाईकसुद्धा नाहीत. मी म्हणाले, आई, थोडा वेळ अजून त्रास सहन करावा लागेल. बाबा एकदा का सुटून बाहेर आले की सर्व काही ठीक होईल. आई म्हणाली, हो बाळा, मी सुद्धा अशीच प्रार्थना करते की काकीच्या घरातून बाहेर पडल्यावर आम्ही दोघी मायलेकी चालत चालत रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचलो. चालता चालता आईचे पाय अडखळत होते, परंतु मी कशी तरी आईला रेल्वे स्टेशनपर्यंत नेलं आणि एका बेंचवर आम्ही दोघी मायलेकी बसलो. तेव्हा कॉलेजमधून येणाऱ्या काही मुलींनी येताना जाताना पाहून माझ्या मनातसुद्धा पुढे शिकण्याची इच्छा जागृत झाली. पण आता आम्हाला 2 वेळेचं जेवण मिळणं कठीण झालं होतं आणि राहायला छतसुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेणे तर शक्यच नाही. आता सकाळची संध्याकाळ झाली होती. आई आणि मी दोघी उपाशीपोटी तिथेच बेंचवर बसलेलो होतो. येणारे जाणारे लोक आमच्याकडे पाहत होते. मग एक हवालदार आमच्याजवळ आला आणि म्हणाला, खूप वेळ झाला तुम्ही इथेच बसून आहात. आता रात्र झाली आहे. चला इथून निघून जा. मी हात जोडून म्हणाले, साहेब, आम्हाला कुणाचाही आधार नाही. आम्ही कुठे जाणार? आम्हाला इथे बसू द्या ना. माझ्याही जास्त वेळ चालू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कुठे जाणार? प्लीज आम्हाला इथेच बसू द्या ना. त्यावर तो हवालदार म्हणाला, तुम्ही परेशान असाल तर तुम्ही जुन्या रेल्वे स्टेशनजवळ जा. तिथे एक तुमच्यासारख्या निराधार लोकांसाठी निवारा बांधण्यात आला आहे. तिथे तुमच्यासारखे निराधार लोक जाऊन राहतात. मी आईचा हात पकडून तिला उठवली आणि तिकडे जाण्यासाठी निघाले. तिकडे गेल्यानंतर पाहिलं तर तिथलं वातावरण अगदी वेगळे होते, परंतु राहण्यासाठी डोक्यावर छत तर होते. मी त्या निवाराच्या इन्चार्जला भेटली तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला 8 दिवसांपर्यंत इथे राहता येईल, पण त्यापेक्षा जास्त दिवस इथे राहता येणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची साफसफाई आणि आजूबाजूची साफसफाई स्वतःलाच करावी लागेल. त्यावर आई म्हणाली, आम्हाला छत मिळाले हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आम्हाला एक छोटीशी रूम देण्यात आली. मग मी लगेचच त्या रूमची साफसफाई करून घेतली, स्वच्छ केली. आम्हाला तिथे राहण्यासाठी जागा तर मिळाली, परंतु आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. परंतु मी आईजवळ प्रेमाने बोलून तिला समजावत असायची की आई, आता आपल्या राहण्याची व्यवस्था तर झाली आहे ना. आता मला माझ्या बाबांचा पत्ता शोधायचा आहे, कारण खूप दिवस झाले बाबांना पोलीस पकडून घेऊन गेले आहेत. तेव्हापासून त्यांचा काहीच पत्ता नाही. त्यानंतर मी माझ्या बाबांचा खूप शोध घेतला, परंतु मला बाबा कुठेही सापडले नाहीत. शेवटी मी त्या निवाराच्या इन्चार्जकडून परमिशन घेऊन आईला सोबत घेऊन जेलकडे जाण्याचा रस्ता विचारला. तेव्हा त्याने सांगितलेल्या रस्त्याने आम्ही जेलकडे चालत जाण्यासाठी निघालो. परंतु आईला खूप दम लागला होता. पण कसं तरी आम्ही त्या जेलच्या गेटपर्यंत पोहोचलो. तेव्हा तिथे पहारेकरी उभे होते. मी त्यांना म्हणाली, आम्हाला मधुकर खत्रांना भेटायचं आहे. तेव्हा ते कस्टम अधिकारी आहेत. सुरुवातीला तर त्यांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही, परंतु आम्ही दोघी खूप वेळ तिथेच उभ्या होतो, म्हणून त्याने आतमध्ये कुठेतरी फोन केला. मग थोड्या वेळात तो पहाराकरी म्हणाला, ह्या नावाचा कोणीही कैदी इथे नाही. त्या पहाराकऱ्याचे असे बोलणे ऐकल्यावर आई हैराण झाली. पण मी लगेचच पोलिसांनी त्यांना पकडून आणले होते.
तुमच्याकडून नक्कीच कोणती तरी चुकी झाली आहे. तुम्ही पुन्हा एकदा फोन करून विचारा ना, ते इथेच असतील. त्यावर तो पहारेकरी ओरडतच रागात म्हणाला, तुला एकदा सांगितलं ना की या नावाचा कोणीही माणूस या जेलमध्ये नाही आहे. तू इतर कुठे जाऊन त्याचा शोध घेऊ शकतेस. तेवढ्यातच माझी आई त्या पहारेकराच्या पायाजवळ बसून रडू लागली. पण तो लगेचच तिथून दुसऱ्या बाजूला निघून गेला. तेव्हा मी माझ्या आईला आधार देत उभं केली आणि म्हणाली, आपण कुठे दुसऱ्या ठिकाणी बाबांचा शोध घेऊया. त्यानंतर आम्ही कितीतरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बाबांचा शोध घेतला. परंतु आम्हाला एकच उत्तर मिळत होते की इथे या नावाचा कोणीही माणूस रेकॉर्डमध्ये नाही. शेवटी कंटाळून आम्ही पुन्हा आम्हाला जिथे राहण्यासाठी खोली मिळाली होती तिथे आलो. तेव्हा तिथला इन्चार्ज म्हणाला की तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी लोक आले होते. त्यांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर आई घाबरली. पण मी त्यांना विचारले कोण आलं होतं, कोण आले होते. तेव्हा ते म्हणाले की तुझ्या बाबांविषयी कोणती तरी बातमी आहे. त्यानंतर इन्चार्जने आम्हाला एक ठिकाण सांगितले. ते ज्या माणसांनी त्यांना सांगितले होते. आम्ही लगेचच त्या ठिकाणी पोहोचलो. परंतु आम्हाला तिथे खूप कटू सत्याचा सामना करावा लागला. तिथे एका बॉक्समध्ये सफेद सादरीमध्ये मृतदेह गुंडाळून ठेवण्यात आला होता आणि काही लोक आजूबाजूला उभे होते. मी घाबरतच विचारले की हा माणूस कोण आहे. तेव्हा त्यातील एक माणूस म्हणाला, हा कस्टम अधिकारी मधुकर खरात आहेत. त्यांचा मृत्यू झाला आहे. त्या माणसाचं असं बोलणं ऐकल्यानंतर मी डोळेच बंद केले. त्यानंतर मी जेव्हा माझ्या बाबांच्या मृत्यूची चौकशी केली तेव्हा असे सांगण्यात आले की ते जेलमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत होते आणि पळून जाण्याची घाई गडबडीत असताना मध्ये उंचावरून त्यांचा पाय घसरला आणि ते पडून बेशुद्ध झाले. परंतु त्यांना पुन्हा कधी शुद्ध आलीच नाही. मी म्हणाले, असे होऊच शकत नाही. माझे बाबा असे कधीच मरू शकणार नाहीत आणि करूही शकणार नाहीत. तुम्ही त्यांच्यावर खोटे आरोप करत आहात. नंतर पोलीस माझ्या बाबांचा मृतदेह घेऊन गेले. आम्हाला माहीत होते की त्यांच्याशिवाय या जगात आमचे दुसरे कोणीच नाही आणि आम्हाला मदत करणारं सुद्धा कोणी नाही. जेव्हा मी माझ्या बाबाच्या चितेला अग्नी देत होती तेव्हा मी बाबांना शब्द दिला की मी तुमच्या बरोबरचे सर्व आरोप खोटे ठरवेन आणि मी तुमची इज्जत पुन्हा परत आणीन. बाबांच्या मृत्यूनंतर आईची तब्येत जास्तच बिघडू लागली. अशातच दुसऱ्या दिवशी त्या निवाऱ्याचा इन्चार्ज आमच्या खोलीत आला आणि म्हणाला की तुम्हा लोकांना इथे राहून खूपच दिवस झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला खोली खाली करावी लागेल. मी तुम्हाला सांगितलं होतं 8च दिवसाची परमिशन दिली होती. तुम्ही आता कुठेतरी दुसरीकडे राहण्याची राहण्याची व्यवस्था करा. आता आम्ही ठरवले की इथे राहण्यात काहीच अर्थ नाही. आता आपल्यालाच कोणता तरी रस्ता शोधावा लागेल, कारण कोणीच नातेवाईक आमची मदत करण्यासाठी तयार नव्हता. ही गोष्ट आम्हाला चांगलीच माहीत होती. आता आम्ही त्या निवारातून बाहेर जाण्याची तयारी करतच होतो. तेवढ्यातच बाबांचे एक मित्र, त्यांचे नाव विजय होते, ते विजय काका आम्हाला शोधत तिथे आले आणि आईला म्हणाले, वहिनी, मधुकर माझा खूप जवळचा मित्र होता, पण तरी मी तुम्हा लोकांसाठी जास्त काही करू शकत नाही. पण माझ्याकडे एक छोटीशी खोली आहे, त्यामध्ये तुम्हाला वाटले तर तुम्ही दोघी राहू शकता त्या खोलीत. त्यावर आई लगेचच म्हणाली, भाऊजी, खोली कशीही असली तरी चालेल हो, फक्त डोक्यावर छत असायला हवं. मग आम्ही तिथून विजय काकांबरोबर एका जुन्या वस्तीमध्ये आलो. त्या वस्तीमध्ये त्यांचे एक छोटेसे घर होते. त्याच घराच्या बाजूला एक छोटीशी खोली होती आणि छोटेसे अंगण होते. टॉयलेट बाथरूमसुद्धा व्यवस्थित बनवलेले गेलेले होते. त्या खोलीत फक्त एक छोटासा बल्ब लावण्यात आला होता आणि ऊन आणि पाऊस वाचण्यासाठी डोक्यावर छत तर मिळाले होते आम्हाला. म्हणून आम्ही विजय काकांचे मनापासून आभार मानले. आता आम्ही तिथे राहण्यास सुरुवात करू लागलो. सुरुवात केल्यानंतर पोट भरण्याचा प्रश्न होता. तेव्हा विजय काका म्हणाले, इथूनच बाजूलाच एक मंदिर आहे, तिथे अधूनमधून भंडारा असतो. मग आम्ही तिथे जाऊन पोटभर जेवत असायचो. अशा प्रकारे आम्ही आमचे दिवस कसे तरी जगत होतो. अशातच एक दिवस विजय काका आले आणि मला म्हणाले, बाळा, इथून जवळच एक सरकारी स्कूल आहे, तिथे धान्य वाटप केलं जात आहे, तिथे जाऊन काही धान्य घेऊन ये. कोणीतरी श्रीमंत माणूस धान्याचे वाटप करत आहे. ते म्हणाले, बाळा, जा, खाण्याची व्यवस्था तरी होईल. जेव्हा मी माझी ओढणी चांगल्या प्रकारे चेहऱ्यावर बांधली आणि तिथे पोहोचली तर तिथे खूप मोठी रांग होती. मी रांगेत उभी राहिल्यानंतर प्रार्थना करत होती की मला सुद्धा काहीतरी धान्य मिळाले तर बरं होईल. जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी धान्य घेण्यासाठी हातातील पिशवी पोळी केली, पण तेवढ्यातच माझ्या चेहऱ्यावर बांधलेली ओढणी सुटून खाली पडली आणि माझा चेहरा सर्वांसमोर आला. आता माझ्या हातात खूप वजनदार धान्याची पिशवी असल्याकारणाने मी लगेच माझी ओढणी सांभाळू शकली नाही. तेवढ्यातच समोर खुर्चीवर बसणाऱ्या माणसाची नजर माझ्यावर पडली. तेव्हा तो माणूस त्याच्या बाजूला असणाऱ्या माणसाला म्हणाला, ही त्या कस्टम अधिकारी मधुकर खराताचीच मुलगी आहे ना रे. त्यांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मी लगेचच माझ्या चेहऱ्यावर पुन्हा ओढणी बांधली आणि ती पिशवी न घेताच तिथून निघून गेली. परंतु त्या माणसाची नजर माझ्यावरच होती.
त्या माणसाने सबद रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. त्या माणसाचा चेहरा खूपच गंभीर होता. तेवढ्यात कुणीतरी म्हणाला की तो अनुप प्रताप आहे. तो खूप मोठा उद्योगपती आहे. ते नाव ऐकल्याबरोबर माझ्या तळपाची आग मस्तकात गेली. कारण माझ्या बाबांच्या तोंडून मी ते नाव ऐकले होते. बाबा म्हणायचे की अनुज प्रतापसारखे लोक आपल्या पैशाची ताकद दाखवून गरीब लोकांचा हक्क हिसकावून घेतात आणि दिखावा असा करतात की त्यांना गरीब लोकांची खूप काळजी आहे. जेव्हा घरी मी पोहोचली तेव्हा आई मला विचारू लागली की तू रिकाम्या हाती परत का आलीस? तेव्हा मी म्हणाली, आई मी जिथे धान्य घेण्यासाठी गेली होती ना, तोच माझ्या बाबांचा बरबाद करणारा माणूस असू शकतो किंवा आहे. मग त्या पापी माणसाकडून मी धान्य कसं घेऊ? तेव्हा आईने हैराण होऊन विचारलं की अगं कोण होते ते? तेव्हा जेव्हा मी म्हणाले त्याचं नाव अनुज प्रताप आहे तेव्हा आईसुद्धा शांत झाली. दुसऱ्या दिवशी विजय काका आले आणि म्हणाले, काल तू अनुज प्रतापकडून धान्य का आणले नाहीस? तेव्हा मी म्हणाले, जर तो पुन्हा माझ्यासमोर आला तर मी त्याची कॉलर पकडेन. त्यावर विजय काका म्हणाले, बाळा हे जग फक्त पैसेवाल्या लोकांचं आहे. आपल्यासारखे गरीब लोक तर फक्त तमाशा पाहू शकतात. मी आईला म्हणाले, आई आपला हक्क आपल्या स्वतःलाच मिळवावा लागेल. त्यावर आई म्हणाली, बाळा हा रस्ता खूप कठीण आहे. कारण प्रत्येकाच्या तोंडून मी असेच ऐकले आहे, अनुज प्रताप खूपच ताकदवान आणि पैसेवाला माणूस आहे. त्याच्या विरोधात उभं राहणं साधी सोपी गोष्ट नाही आहे. परंतु माझ्या मनामध्ये भीतीच उरली नव्हती. मी म्हणाले, माझ्या बाबांना ज्यांनी बेइज्जत केलं आहे त्यांना मी कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. दिवस असेच पुढे निघून जात होते. अशातच एक दिवस विजय काका धावतच आले आणि म्हणाले, अंजली बाहेर काही लोक उभे आहेत. ते अनुज प्रतापची माणसे आहेत, ते तुला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. तेव्हा आईने लगेचच माझा हात पकडला आणि म्हणाली, माझी मुलगी कुठेही जाणार नाही. मी अगोदर तुझ्या बाबांना गमावून बसली आहे. आता मला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला गमवायचं नाही. मी विजय काकांना म्हणाली, काका तुम्ही आईची काळजी घ्या. मी कोणालाही घाबरणार नाही. मी असं म्हणत घराबाहेर पडली. तेव्हा एका काळ्या रंगाच्या गाडीमधून त्या माणसांनी मला एका हॉटेलमध्ये नेली. तिथे गेल्यानंतर मला एका रूममध्ये पाठवण्यात आले, जिथे खूप महागडे फर्निचर होते. महागडे फर्निचर आणि चारही बाजूने सुंदर असा सुगंध पसरला होता. काही वेळातच त्या रूमचा दरवाजा उघडला आणि अनुज प्रताप आतमध्ये आला. त्याला पाहिल्याबरोबर मी लगेच प्रश्न केला, मला इथे का बोलवलं आहे? त्यावर तो म्हणाला, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. मी म्हणाले, माझ्या बाबांची लाचखोरीत पकडून दिल्यानंतर त्यांना लुटल्यानंतर सुद्धा तुमचं समाधान झालेलं नाही का? तेव्हा ते माझ्यासमोर बसत म्हणाले, मला माहीत आहे की तू माझा राग करतेस, पण तू माझे बोलणे ऐकून तर घे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. मी जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिली तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो. त्याचं बोलणे ऐकल्याबरोबर मला असे वाटले की जणू काही कोणीतरी माझ्या कानशिलात मारली आहे. मी लगेचच ओरडत म्हणाले, ज्या माणसाने माझ्या बाबांचे आयुष्य बर्बाद केले त्याला आता माझं आयुष्य बर्बाद करायचं आहे. त्यावर अनुज म्हणाला, असं नाही अंजली, मी तुझ्याविषयी सर्व काही जाणून घेतले आहे. तू आणि तुझी आई खूप परेशान आहात. तू प्लीज माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न कर. असे म्हणत तो हळूहळू माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा मी लगेच त्याच्या कानशिलात मारली आणि म्हणाले, नालायक माणसा, तू मला इथे माझ्या इज्जतीचा सौदा करण्यासाठी बोलवले आहेस का? एवढं बोलून मी तिथून निघाली. त्या मागून तो मला आवाज देत म्हणाला, अंजली, तुला अजून एक सत्य समजलेलं नाही. जेव्हा तुला सत्य समजेल तेव्हा तू स्वतःच माझ्याकडे येशील. त्यावर मी म्हणाले, मला तुझ्यासारख्या माणसाचा चेहरासुद्धा पाहायची इच्छा नाही आहे. त्या क्षणी मला खूपच राग आला होता. मी निश्चय केला होता की मी ह्या माणसाला नक्कीच अदल घडवणार, नक्कीच धडा शिकवणार. असा विचार करून मी घरी पोहोचली. तेव्हा आई घाबरतच म्हणाली, बाळा तुला काही केलं तर नाही ना? त्यावर मी म्हणाले, त्याची एवढी हिंमत आहे का? उलट मीच त्याच्या कानशिलात मारून आली आहे आई. एवढं म्हणाल्याबरोबर आईने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, तू सुखरूप घरी आली याच्यातच सर्व काही आले. त्या रात्री मला नीट झोप आली नाही. माहीत नाही का, परंतु मला असे का वाटत होते की अनुजच्या डोळ्यामध्ये सर्व काही खोटे नव्हते, काहीतरी खरं होतं. परंतु माझं मन म्हणत होतं, ज्याने पाप केले आहे तो खरं कसा असू शकेल? ती रात्र अशीच निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय काका आले. त्यांच्या हातामध्ये एक धान्याने भरलेली पिशवी होती आणि काही औषध होती. ते म्हणाले, बाळा हे सर्व अनुप प्रतापने पाठवले आहे. तो म्हणाला आहे की हे कोणत्याही प्रकारचे उपकार नाही, तर माझ्याकडून छोटीशी मदत म्हणून मी थोडेफार धान्य देत आहे. त्यावेळी आई माझ्याकडे पाहत होती, जणू काही ती माझ्या परमिशनची वाट पाहत होती. मी म्हणाले, काका हे सर्व माझ्या बाबांच्या मारेकरांनी पाठवले आहे, त्यामुळे हे सर्व परत घेऊन जा. त्यांच्या मदतीची आम्हाला गरज नाही. त्यावर विजय काका म्हणाले, बाळा हे बघ, आता तुझी परिस्थिती अशी नाही आहे की आणि तुझी आईसुद्धा आजारी आहे.
त्यामुळे तू हे सामान आणि औषधं ठेवून दे. मजबुरीमध्ये माणसाला सर्व गोष्टी सहन कराव्या लागतात. काकांचे असे बोलणे ऐकल्यानंतर मी शांत झाले. तेव्हा काकांनी आणलेले सामान एका कोपऱ्यात ठेवले आणि निघून गेले. त्यानंतर आईने माझा हात पकडला आणि म्हणाली, आता त्याने स्वतःहून पाठवले आहे तर राहू दे. पण जेव्हा त्या धान्यापासून आईने स्वयंपाक बनवला तेव्हा मात्र ते जेवण माझ्या घशाखाली उतरत नव्हते. कारण माझ्या डोळ्यासमोर अनुज प्रतापचा चेहरा येत होता. अशा प्रकारे आमचं आयुष्य कुठून कुठे फरकटत आले होते. काही दिवस असेच निघून गेले. एक दिवस संध्याकाळी मी आईची औषधे आणण्यासाठी बाजारात गेली होती. तेव्हा माझ्या कॉलेजमधली एक मैत्रीण मला भेटली. ती भेटल्यावर बरोबर मला म्हणाली, अंजली तू आजकाल कुठे असतेस? तेव्हा मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या, वाईट गोष्टी घडल्या, त्या सर्व गोष्टी मी तिला सांगितल्या. तेव्हा तिला खूप वाईट वाटले. मग ती म्हणाली, माझा भाऊ रोहन ह्या प्रकरणामध्ये तुझी मदत करू शकतो. माझा भाऊ कोण आहे हे तर तुला माहीतच आहे. ती म्हणाली, तू एक दिवस माझ्या भावाला भेट. माझी मैत्रीण रुपालीचा भाऊ रोहन कधी काळी माझ्यावर प्रेम करत होता. जेव्हा मी रुपालीच्या घरी जात असायची तेव्हा त्याने एकदा त्याचे प्रेम माझ्यासमोर व्यक्तही केले होते. परंतु मी त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नव्हता. पण आता माझ्या बाबांच्या इज्जतीचा प्रश्न होता. तेव्हा मी मागच्या गोष्टी विसरून रुपालीला म्हणाली, खरंच रोहन मला मदत करू शकतो का? त्यावर ती म्हणाली, अगं माझा भाऊ तुला मदत का करणार नाही? मग रुपालीच्या मदतीने मी आणि रोहन एका छोट्याशा कॅफेमध्ये भेटलो. त्याच्या डोळ्यामध्ये अजूनसुद्धा माझ्याविषयीचे प्रेम स्पष्टपणे दिसत होते. त्याला भेटल्यावर मी म्हणाले, रोहन मला तुझ्या मदतीची गरज आहे. माझे बाबा निरपराध आहेत, परंतु त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. रोहनने त्यावेळी माझ्याकडून सर्व घटनाक्रम जाणून घेतला. त्यानंतर मी त्याला म्हणाले की मला शंका आहे की काही अशी कागदपत्रे किंवा फाईल्स आहेत ज्या लपवण्यात आल्या आहेत. त्यावर तो म्हणाला, मला माहीत आहे काही जुने डॉक्युमेंट्स आणि रेकॉर्ड आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात. मी प्रयत्न करेन असे रोहन म्हणाल्याबरोबर माझ्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक आली होती. मी लगेचच रोहनला म्हणाले, मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. त्यानंतर रोहन वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करू लागला आणि प्रत्येक गोष्टीची माहिती मला देत राहिला. शेवटी रोहनला ज्या फाईलची गरज होती ती फाईलसुद्धा त्याच्या हाती लागली. त्यानंतर आम्ही एका सुनसान जागी भेटलो. तेव्हा रोहन मला अगदी हळू आवाजात म्हणाला, अंजली ही खूप महत्त्वपूर्ण कागदपत्रे आहेत ज्याची आपल्याला आवश्यकता होती आणि हे कागद खूपच चालाखीने लपवण्यात आले होते. तेव्हा माझ्या बाबांनी जो मालाचा ट्रक पकडला होता त्या कागदपत्रांवर मी नाव वाचले होते ते नाव वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण त्या कागदपत्रांवर दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नाव नसून विनोद प्रतापचे नाव होते. ते नाव वाचल्यानंतर मी हैराण होऊन रोहनकडे पाहत राहिली. तेव्हा रोहन म्हणाला, हा विनोद प्रताप म्हणजे अनुज प्रतापचा मोठा भाऊ आहे, परंतु त्या दोघांचा बिझनेस वेगवेगळा आहे. विनोद प्रतापचे लग्न झाल्यानंतर तो आपल्या कुटुंबाला घेऊन दुसऱ्या जागी स्थायिक झाला आहे, तर अनुज प्रताप आपल्या आईबाबांबरोबर राहतो. पण विनोद प्रतापने त्याच्या आईबाबांबरोबरचे आणि भावाबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले आहेत. त्याचा अर्थ या सर्व गोष्टींमध्ये अनुजचा कोणताही हात नाही. रोहनने मान हलवली आणि म्हणाला, या सर्व गोष्टींची करता धरता विनोद प्रताप आहे, पण सर्व लोकांना असेच वाटते की यामध्ये अनुज प्रताप सामील आहे. खरं तर स्वतःवर शंका यायला नको म्हणून विनोद प्रतापने चोरीचा माल वाहतूक करण्यासाठी आपल्या भावाच्या कंपनीचा ट्रक वापरला आणि जेव्हा तो ट्रक पकडण्यात आला आणि चौकशी झाली तेव्हा तो ट्रक अनुज प्रतापच्या कंपनीचा मालकीचा निघाला. पण या सर्व प्रकारामध्ये तुझ्या बाबांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण हा सर्व करणारा विनोद प्रताप होता. आता माझ्याकडे सर्व पुरावे आले होते. त्यामुळे मी रोहनला म्हणाले, मी आता घाबरणार नाही, तू माझ्याबरोबर आहेस ना रोहन? परंतु रोहनने कोणते उत्तर दिले नाही. मी म्हणाली, काय झाले रोहन? तो म्हणाला, आता मी तुझी साथ देऊ शकत नाही, मला माफ कर. मी हैराण झाले आणि म्हणाली, याचा अर्थ काय? त्याने आपली नजर खाली केली आणि म्हणाला, माझ्या आईबाबांना खूप धमक्यांचे फोन येत आहेत. जर मी हे प्रकरण असेच पुढे चालू ठेवले तर माझ्या कुटुंबातील लोकांच्या जीवाला धोका आहे. त्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी म्हणाले, रोहन काही हरकत नाही. तू आत्तापर्यंत मला जी मदत केलीस तीच माझ्यासाठी खूप आहे. सर्वात अगोदर तू तुझ्या कुटुंबियांची काळजी घे. मग मी म्हणाले, तुला वाईट वाटण्याची काहीच गरज नाही, मी एकटी पुरुष आहे. त्याने मान खाली घातली आणि मला म्हणाला, मला माफ कर अंजली. मी म्हणाले, नाही नाही असं बोलू नकोस. तू माझ्यासाठी एवढे केलेस तेच खूप झाले. मग तो तिथून काहीच न बोलता तिथून निघून गेला. आता रात्र झाली होती, परंतु माझ्या मनात एक विचित्र प्रकारची रोषणी निर्माण झाली होती. कारण आता माझ्या हातामध्ये सत्य गोष्टींचे पुरावे होते.
लगेचच ते सर्व कागद मी माझ्या बॅगेमध्ये ठेवले आणि घराकडे निघाली. मी घरी गेल्यानंतर लगेचच आईला मिठी मारली आणि म्हणाली, आई, माझे बाबा खरंच निर्दोष होते. त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात खूप मोठा कट रचण्यात आला होता आणि हे सर्व करणारा अनुज नाही तर त्याचा मोठा भाऊ विनोद होता. आता आईच्या डोळ्यात पाणी आले होते. ती म्हणाली, माझा नवरा कधीच चुकीचं वागू शकत नाही. मी आईचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मी माझ्या बाबांचं नाव पुन्हा परत मिळवून देईन. भले त्यासाठी मला कितीही मोठी लढाई लढावी लागली तरी चालेल. मी त्या फाईलमधील प्रत्येक कागदावरची एक एक ओळ अगदी बारकाईने वाचली. तेव्हा मला त्या कटातील एक एक गोष्ट अगदी व्यवस्थितरित्या समजू लागली. आता मी विचार केला होता की या सर्व गोष्टींचा उलगडा करण्याअगोदर आपण अनुज प्रतापकडे जायला हवं. त्याच्याकडे जाऊन त्याच्याच भावाविषयीचे सर्व पुरावे त्याच्यासमोर उघड करणं मला कठीण वाटत होते. परंतु आता मी हटणार नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लगेचच अनुज प्रतापच्या ऑफिसमध्ये पोहोचली. त्याच्या ऑफिसबाहेर असणाऱ्या वॉचमनने मला रोखली. मी म्हणाले, मला अनुज प्रतापला भेटायचं आहे. मग काही वेळातच अनुजची परमिशन मिळाल्याबरोबर मी त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तेव्हा तो कोणती तरी फाईल बघण्यात व्यस्त होता. मी म्हणाले, मला तुमची मदत हवी आहे. मला माझ्या बाबांना निर्दोष सिद्ध करायचे आहे. मला माहीत आहे की हा सर्व कट रचणारा आणि माझ्या बाबांना या जाळ्यामध्ये अडकवणारा दुसरा कोणी नसून तुझा भाऊ आहे. त्या अनुजने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, अंजली, मला या सर्व गोष्टी माहीत आहे आणि मी स्वतःसुद्धा कितीतरी दिवसापासून हेच काम करत आहे. तुझ्या बाबांचा मृत्यू झाल्यानंतर मी त्यांच्या विषयीचे सर्व पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या नावाचा वापर करून तुझ्या बाबांना फसवण्याचा कट रचण्यात आला होता. त्यावर मी म्हणाली, आणि तुला सर्व काही माहीत होते तर तू अगोदरच माझ्यासमोर का आला नाहीस? तो म्हणाला, मी लाचार होतो. मी या गोष्टीची वाट पाहत होते की सर्व तपास पूर्ण होईल. तो परतपर्यंत माझ्या हातामध्ये सर्व पुरावे असतील. तेव्हा मी लगेचच माझ्या बॅगमधील फाईल त्याच्यासमोर ठेवली आणि म्हणाले की तुझ्या भावाच्या विरोधातील सर्व पुरावे या फाईल्समध्ये आहेत. त्या फाईलमधील सर्व कागदपत्रे नीट वाचल्यानंतर अनुज म्हणाला, ही फाईल जर न्यायाधीश साहेबांपर्यंत पोहोचली तर विनोद वाचणार नाही. आता अनुजच्या डोळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घमेंड नव्हती, तर मृदू भाव आणि प्रामाणिक मदत करण्याची भावना दिसत होती. म्हणून मी लगेचच अनुजला म्हणाली, या सर्व प्रकरणामध्ये तू मला साथ देशील का? त्यावर अनुज म्हणाला, मी तुला साथ देणार नाही, परंतु मी सत्याची साथ देईन. त्याच्या या वाक्याने माझ्या मनाला शांती मिळाली. अनुजने लगेचच त्याच्या सेक्रेटरीला फोन लावला आणि पुढची कारवाई सुरू करण्यास सांगितली. आता माझ्या डोळ्यात एक वेगळ्या प्रकारची हिंमत आली होती, कारण आता मी एकटी नव्हती, तर माझ्यासोबत अनुजसुद्धा होता. आता या सर्व गोष्टी जेव्हा मी आईला सांगितल्या तेव्हा आईसुद्धा खूप खुश झाली. आता कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही न्यायालयात जाणारच होतो. अशातच अचानकपणे माझ्या फोनची रिंग वाजली आणि विजय काका घाबरतच म्हणाले, अंजली बाळा, अनुजचा अपघात झाला आहे. त्याची अवस्था खूपच गंभीर आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे. एवढं ऐकल्याबरोबर मी धावतच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर अनुजची अवस्था पाहिल्यानंतर मला धक्काच बसला, कारण त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. तो शांतपणे पडला होता. मी लगेचच त्याचा हात हातात घेतला तर त्याचा श्वास चालू होता. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. मी हळू आवाजात म्हणाली, अनुज. जेव्हा अनुजने डोळे उघडून माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढली. त्याला काहीतरी बोलायचे होते, पण बोलता बोलता तो पुन्हा बेशुद्ध झाला. आता माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, कारण जो माणूस कधी साथ देत होता तोच आज बेशुद्ध झाला होता. तेवढा डॉक्टर आतमध्ये आले आणि म्हणाले, पेशंटला एकट्याला राहू द्या. देवाच्या कृपेने 2-3 दिवसांनी अनुजला शुद्ध आली. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याने मला शब्द दिला की तू चिंता करू नकोस, मी बरं झाल्यानंतर तुझी मदत नक्कीच करेन. माझा अपघातसुद्धा माझ्या भावानेच घडून आणला आहे, कारण त्याला समजले आहे की मी तुझी साथ देत आहे. तेव्हा मी त्याचे आभार मानले. तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला. तेव्हा तो पुन्हा माझी मदत करू लागला. त्याने शहरातील सर्वात मोठ्या वकिलांबरोबर बोलणे करून आमच्याकडे असणारे सर्व पुरावे त्या वकिलांना दिले. सर्व पुरावे पाहिल्यानंतर वकील साहेब म्हणाले की विनोद प्रतापला शिक्षा नक्कीच मिळेल आणि तुझे बाबा निर्दोष होते ही सिद्ध होईल. पण वकील साहेब म्हणाले, ह्या पुराव्यांच्या जोडीलाच एखाद्या माणसाने साक्ष द्यायला हवी की तो ट्रक विनोदचाच होता. तेव्हा मी लगेचच म्हणाले की एक माणूस आहे जो आपल्या बाजूने साक्ष देऊ शकतो. माझे जवळचे मित्र चंदन काका होते. त्यांना या सर्व गोष्टींची माहिती होती, म्हणून आम्ही दोघे लगेच चंदन काकाचा शोध घेऊ लागलो. चंदन काकांचा पत्ता भेटल्यानंतर आम्ही त्यांना या गोष्टींची कल्पना दिली. तेव्हा ते घाबरले आणि म्हणाले की विनोद प्रताप तर खूपच ताकदवान माणूस आहे. माझी मुले अजून लहान आहेत.
त्यामुळे मला असं कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही, कारण तो माझ्या सहित माझ्या कुटुंबाला मारून टाकेल. पण अनुजने त्यांना पूर्ण सुरक्षा देण्याचा शब्द दिला. तेव्हा चंदन काका साक्ष देण्यास तयार झाले. त्यानंतर वकील साहेबांनी पुढची कार्यवाही करून कोर्टमध्ये केस उभी राहिली. न्यायाधीश साहेबांसमोर विनोदच्या विरोधातील एक कागदपत्र सादर करण्यात आले. त्यानंतर चंदन काकाची साक्ष झाली. ते घाबरले होते, परंतु त्यांचे शब्द स्पष्ट होते. ते म्हणाले, मधुकर खरातने जो ट्रक जप्त केला होता तो ट्रक विनोद प्रतापचाच होता. म्हणून मधुकर रामांवर विनोदने खोटे आरोप लावण्यात आले होते. विनाकारण खोटे आरोप लावण्यात आले होते. आता पहिल्यांदाच विनोद प्रतापच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. अशातच अनुज प्रतापने सुद्धा न्यायालयात जबाब दिला की आता माझ्या भावासोबत कोणतेही संबंध नाही. तो त्याच्या कुटुंबासोबत वेगळा राहतो. परंतु त्याने या कटामध्ये विनाकारण माझे नाव पुढे करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. न्यायालयामध्ये विनोदचे वकील त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, परंतु पुरावेच एवढे भरभक्कम होते की ते विनोदला वाचू शकले नाहीत. शेवटी विनोदला दोषी ठरवण्यात आलं आणि मधुकर खरात निर्दोष असल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे होते. तर विनोद प्रतापने चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबून माझ्या बाबांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवून त्यांची फसवणूक केली. या सर्व गुन्ह्यात दोषी ठरवून त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. विनोद प्रतापला शिक्षा सुनावल्यानंतर माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले, कारण माझ्या बाबांना ज्यांनी त्रास दिला होता त्यांना शिक्षा मिळाली होती आणि जे माझ्या बाबांवर आरोप झाले होते त्यांना चांगली चपराक बसली होती. आम्ही केस जिंकल्या कारणाने आम्हाला आमचे घर सुद्धा परत देण्यात आले. आता आम्ही आमच्या घरात राहण्यासाठी आलो होतो. त्यानंतर मी अनुजला फोन केला, तेव्हा त्याने माझा फोन उचलला नाही. पण एक दिवस अचानकपणे अनुज त्याच्या आईबाबांना घेऊन आमच्या घरी आला आणि स्वतःच्या आईबाबांसमोर माझ्या आईची माफी मागत म्हणाला, काकी, माझ्यामुळे अंजलीचं मन खूप दुखावले आहे. पण मी खरं सांगतोय की मी अंजलीचा कधीच राग केला नाही, तर मी तिच्यावर प्रेम करतो. आता म्हणूनच मी माझ्या आईबाबांना इथे घेऊन आलो आहे, कारण मला अंजलीला माझ्या आयुष्यामध्ये सामील करून घ्यायचे आहे. पण तुम्हाला मी जावयाच्या रूपात पसंत नसेल तर तुम्ही या नात्याला नकार देऊ शकता. परंतु आईने लगेचच या नात्याला होकार दिला. तेव्हा मी म्हणाले, माझ्या बाबांची इज्जत अनुज तुझ्यामुळेच परत मिळाली आहे. आज माझे बाबा कुठे असतील तरी त्यांना माझा अभिमान वाटत असेल, कारण त्यांच्यावर लावण्यात आलेले खोटे आरोप खोटे आहेत हे मी सिद्ध करून दाखवले. परंतु ते रोहन आणि अनुजशिवाय शक्य झाले नसते. शेवटी माझे अनुजबरोबर लग्न झाले आणि आता अनुज आणि मी सुखाने संसार करत आहे. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.